गाईस, कसे आहे तुम्ही? या बघा, आज मी बनवणार आहे वांगी. हिरव्या वांगीची भाजी बनवणार आहे. किती छोटे छोटे वांगी आहेत बघा. मस्त काटेरी वांगी आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवते कशी बनवायची. बघा, त्याच्यासाठी मी काय काय घेतले हे दाखवते. शेंगदाणे घेतलेले, आता ते अजून पिसले नाहीये. त्याच्यासाठी जी धने आहेत, लसूण आहे, जिरा आहे, परत तिळ आहे, थोडस खोबरा घेतलाय, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. मी सगळं साहित्य वाटणार आहे आणि मग तुम्हाला भरून दाखवते मी कसं करून दाखवते करणार आहे, दाखवते तुम्हाला. आता आपण चांगले धुवून घ्यायचे, थोडेसे वरची वरची त्याचे काटे काढून घ्यायचे. बघा, आम्ही जे साहित्य घेतले ना त्याचं आता वाटण करणार आहे. वाटण करून दाखवणार आहे. ते बारीक नाही करायचं आहे. बघा, वाटण असं भरड करायचं आहे, जास्ती बारीक नाही करायचं आहे. आता आपण शेंगदाण्याच्या ह्याच्यात टाकूया, मिक्स करूया. आणि मीठ टाकूया. शेंगदाणे बी त्याच्यात मिक्स झाले पाहिजे. थोडा बी बारीक शेंगदाणे नाही करायचे, थोडे भरडच करायचे. बघा गाईस, असे मस्त भरून घ्यायचेत. बघा, असे भरून घ्यायचे मस्त. भाकरीवर तेवढे भारी लागतात हे वांगी. बाबा, मस्त एकदम झणझणीत. बघा कसे भरलेत, असे भरून घ्यायचे. कांदा आहे, टोमॅटो, कढीपत्ता आणि तेजपत्ता. आता तेल टाकूया, तापली कढाई. झाला कांदा. चला आता टोमॅटो टाकूया. ते नरम होऊन जाईल टोमॅटो, मग आपण त्याच्यात वांगी सोडू. आता जो आपला उरलेला वाटाणा थोडासा, तो आता आपण याच्यात सोडूया तेल. घालून घेऊया तेलामध्ये.
लावून देते. तेलात चांगलं भाजून घेतलंय बघा. चांगलं भाजून द्या. थोडीशी हळद टाकली नाहीच, कारण आधी टाकलेली हळद होती आपली, थोडीशी टाकली. आता हा उरलेल्या मसाल्याचे पाणी थोडस टाकते, म्हणजे आपल्याला परत पाणी टाकायला नको. थोडा बारीक गॅस करून शिजून घ्यायचे वाफेत. मस्त वास सुटले बघा. आत्ताच एवढा वाटण्याचं काय टाकते. माझा कपडा कारण वाटण्यामध्ये मीठ टाकलं द्या, तर त्याला मसाला लागला पाहिजे अजून वरती. दहा 15 मिनिटं ठेवू आपण. आणि पाणी टाकायची गरज नाही अजून. आता आपण पाणी टाकलेलं आहे ना आधी. आता फक्त ताटामध्ये पाणी ठेवूया, म्हणजे वाफेत करायचं, बारीक गॅस करायचा. बारीक गॅस मध्ये तो करून घ्यायचा, शिजून घ्यायचं एका घरात. गॅस करायचा आहे, 10-15 मिनिटं ठेवायचे, मग होईल. बघा गाईस, आपली वांगीची भाजी झालेली आहे. मस्त वांगी, तर कांदा आणि मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे. तुम्हाला खरोखर रेसिपीज आवडली असेल, मी खाऊन तुम्हाला दाखवते थोडीशी टेस्ट करून दाखवते कशी झाली. वाव, मस्त आले, तिखट झणझणीत. खरोखर लय भारी झाले, तुम्ही बी करा. हे बघा, खरोखर खूप सुंदर झाले. मी खाल्लेली आहे, पण मी असे म्हणत नाही का मी भाजीची तारीफ करते, असं काही नाहीये. खरं खूप सुंदर झाले. तुम्ही बी करून बघा. तुम्हाला जे जे दाखवले तसं तसं घ्या आणि बनवा. मला आवडली असेल माझी रेसिपी, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.